मुसळगाव MIDC येथे असलेल्या सारस्वत बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा प्रयत्न झाला। ही घटना बुधवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घडली। चोरट्यांना रोकडचा कॅश वॉर्ड खोलण्यात अपयश आल्याने रक्कम वाचली, मात्र चोरट्यांनी ATM मशीनचे नुकसान केले। बुधवारी पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चौघा चोरट्यांनी ATM मध्ये प्रवेश करत सुरक्षा रक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व ATM मशीन बाहेर ओढून काढले। चोरट्यांनी ATMची तोडफोड केली, परंतु मशीनचा कॅश वॉर्ड उघडता न आल्याने त्यांना त्यातील रक्कम लांबवता आली नाही। सुरक्षा रक्षकाने सकाळी 6 वाजता याबाबत MIDC पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर, भगवान शिंदे, रोहित सानप, नवनाथ चकोर यांनी घटनास्थळाची पाहणी केली। पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत। CCTV फुटेजची तपासात मिळणारी मदत MIDC परिसरात सारस्वत बँकेचे ATM चोरट्यांनी फोडले, मात्र लॉकर खोलण्यात अपयश आल्याने त्यामधील रक्कम वाचली। या ATM मध्ये CCTV कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये 4 जण कॅमेऱ्यात कैद झाले। यावरून पोलिसांनी CCTV फुटेज तपासणी करण्यास सुरुवात केली आहे। चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी घटनास्थळापासून 300 मीटर पुढे मुसळगाव फाटा परिसरात आढळून आली। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।